जागतिक बुद्धिबळ दिनानिमित्त इचलकरंजीतील बुद्धिबळ क्षेत्रासाठी अभिमानाचा क्षण अनुभवायला मिळाला. चेस असोसिएशन इचलकरंजीच्या मान्यतेने लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी आणि केन चेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि नांदणी येथील 29 आंतरराष्ट्रीय मानांकित बुद्धिबळपटूंचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी सिमल्टेनियस चेस प्रदर्शनात 100हून अधिक विद्यार्थी खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत बुद्धिबळाविषयीचा उत्साह व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब झोनचे चेअरमन रमा बोहरा होत्या. व्यासपीठावर क्लबच्या अध्यक्षा रेखा साडा, सचिव श्रद्धा सातपुते, खजिनदार सुनीता अगरवाल तसेच कार्यक्रम समितीचे अध्यक्ष कृष्णावतार भडियार उपस्थित होते. यावेळी महिला उमेदवार पदव्युत्तर दिव्या पाटील यांच्यासह इचलकरंजी, जयसिंगपूर, कोल्हापूर, गडहिंग्लज आणि नांदणी येथील एकूण 29 आंतरराष्ट्रीय नामांकित खेळाडूंचा लायन्स क्लबचे पदाधिकारी आणि केन चेस अकॅडमीचे संस्थापक व प्रशिक्षक रोहित पोळ यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमातील आकर्षण ठरलेल्या सिमल्टेनियस चेस प्रदर्शनात शहरातील 100हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंविरुद्ध एकाच वेळी बुद्धिबळ खेळण्याची दुर्मिळ संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या अनुभवामुळे त्यांच्या खेळातील आत्मविश्वास आणि कौशल्याला निश्चितच चालना मिळणार असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. यावेळी बोलताना लायन्स रमा बोहरा म्हणाल्या, बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणारा प्रभावी मार्ग आहे. या भागातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडत आहेत. ही इचलकरंजीसाठी अभिमानाची बाब आहे. प्रास्ताविकात रोहित पोळ यांनी केन चेस अकॅडमीच्या वाटचालीचा आढावा घेत सर्व मान्यवर, पालक आणि खेळाडूंचे आभार मानले. अनेक खेळाडू आणि पालकांनी आपल्या बुद्धिबळ कारकिर्दीची भक्कम पायाभरणी प्रशिक्षक रोहित पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाल्याचे मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे पदाधिकारी तसेच केन चेस अकॅडमीच्या संपूर्ण टीमने विशेष परिश्रम घेतले.